150 वर्षाच्या पारतंत्र्याला घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जो ठरलेला घटक होता तो खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार बांधव हे देखील या मोठ्या उत्साहात या ठिकाणी सहभागी आहेत। मी त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत करतोय। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही सांगणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक हेच लोकशाहीचे खऱ्या अर्थानं त्या कालखंडातला महत्त्वाचा शिलेदार आणि त्यांच्याच लेखणीचा वसा आणि वारसा घेणारी सर्व पत्रकार बांधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि म्हणून आजच्या या दिवशी तालामध्ये ताल मिसळावा, मिसळावा सुरामध्ये सूर, राष्ट्रभक्तीने फुलू द्या आज प्रत्येक भारतीयांचा ऊर। डायरेक्ट टाकला एवढी मोठी वायर नाही आणि दुसरा विषय काय इथं आले आल्यापासून चालूच नाही जाईपर्यंत दिवस थोडं हलवायला कॅमेरा मग सांग तुमच्याकडे लॉग इन आहे ऑलरेडी मॅडम तिसरं काय म्हणलं ते गेलं वरती टाकलं पेज नाही थोडं जास्त काय काही क्षणामध्येच महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा 76वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। कर चले हम फिदा जाने वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों म्हणत हे स्वातंत्र्य तुमच्या माझ्या हाती दिलं। तो दिवस 15 ऑगस्ट 1947 ही स्वातंत्र्याची पहाट तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस। या स्वातंत्र्यासाठी 23 वर्षाचा तरुण उमदा असणारा भगतसिंग असेल, सुखदेव, राजगुरू, शिरीष कुमार, महात्मा गांधी, असंतोषाचे जनक म्हणून ओळखतात ते लोकमान्य टिळक यांच्यासह असंख्य वीरांनी या स्वातंत्र्याचा लढा निकराने लढला आणि 150 वर्षाचं गुलामी राजवट उलटून टाकण्याचं काम याच वीरांनी केलं। तो दिवस 15 ऑगस्ट आणि हा दिवस प्रत्येक भारतीय मनापासून या ठिकाणी साजरा करतोय। ज्या आजही आपण पाहतोय ये देश वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश के यारों क्या कहना, ये देश है दुनिया का एक गहना। असा अखंड प्राय असणारा भारत देश आज तुमच्या माझ्या खांद्यावर आहे आणि म्हणून साने गुरुजी नेहमी म्हणायचे हा दिलेला बलशाली भारत जगामध्ये शोभून राहिला पाहिजे आणि म्हणून बलसागर भारत हो ती प्रतिज्ञा आज तुमच्या माझ्या खांद्यावर आहे। आणि म्हणून मनापासून आज आपण संकल्प करतोय की माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे स्वातंत्र्य आमच्या हाती दिलं त्या भारताला बलशाली करण्यासाठी आम्ही खर्च करूया। आणि म्हणून तो दिवस आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतोय। काही क्षणामध्येच हा तिरंगा आपल्या सर्वांच्या समोर मोठ्या डोलात या ठिकाणी फडकताना आपल्याला पाहायला मिळेल। ये 15 अगस्त 1947 वो दिन था जब भारत को ब्रिटिश राज से आजादी मिली और इस प्रकार एक नए युग की शुरुआत हो गई। स्वतंत्रता दिवस पर हर भारतीय के मन में एक राष्ट्रीयता, भाईचारों की निष्ठा की भावना भरी जाती है आणि तीच भावना घेऊन या ठिकाणी आज प्रत्येक लातूरकर या ठिकाणी उपस्थित आहे। काही क्षणामध्येच हा भारतीय स्वातंत्र्याचा तिरंगा या ठिकाणी फडकवत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय
या ठिकाणी उपस्थित आहेत। आन देश की शान देश की हम संतान है, 3 रंगों से रंगा तिरंगा अपनी ये पहचान है। मनात हा तिरंगा प्रत्येक भारतीयांची ओळख आहे आणि ती ओळख प्रत्येकाच्या हृदयात आणि अंतःकरणात कायम तेवत असणारी। आज आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत एक वैभवशाली भारत करण्याचं स्वप्न आपल्या प्रत्येक भारतीयांच्या अंतःकरणात आपण भरत असतो। तो दिवस म्हणून 15 ऑगस्टला ओळखलं जातं आणि याच दिवशी तमाम लातूरकरांनी आज आपण संकल्प करतोय की एक व्यक्ती एक झाड आणि एक कर्मचारी एक झाड हा वसा आपल्याला 700 वर्षापूर्वी ज्या संत ज्ञानेश्वरांनी दिला। नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, नाना वने लावावी सकळवीत, हा आमच्या साधू संतांचा वैभवशाली इतिहास जपण्याचं काम अशी कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या या जिल्ह्यासाठी करत असतात आणि त्याचे सर्वजण आपण येणाऱ्या काळात साक्षीदार व्हायचे। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76वा वर्धापन दिन समारंभा प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण बंदरे मंत्री महाराष्ट्र शासन माननीय श्री संजयजी बनसोडे साहेब, लातूर जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम, माननीय आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमयजी मुंडे साहेब, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री अनमोलजी सागर सर, या सोहळ्यासाठी उपस्थित लातूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री मनोहरे सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय सुनीलजी यादव साहेब यांच्यासह उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी महोदय, या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक, सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे आप्तसौकीय नातेवाईक, भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, ज्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय असे सर्व सन्मानार्थी आणि असा देखना नयनरम्य निसर्गाच्या कुशीत होत असलेला लातूर सर्व तमाम लातूरकरांचा झेंडावंदन सोहळ्यासाठी उपस्थित लातूरकर, या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतोय। माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। देह मंदिर चित्त मंदिर एक देते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयला जागवू संवेदना,
दुर्बलाच्या रक्षणाला पुरुषाची साधना, या भारतीयांच्या आयुष्यामध्ये असणारा हा विचार, आपल्या पूर्वजांनी दिलेलं हे स्वातंत्र्य, आपण खऱ्या अर्थाने एक वैभवशाली इतिहास जपण्याचं काम प्रत्येक भारतीय आजच्या दिवशी करत असतो. आणि म्हणून गेल्या 75 वर्षात भारतानं केलेली प्रगती जगाला दीप्यमान वाटायला लागते. अशा या समृद्ध भारताचा वारसा माननीय मंत्री श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होतोय. मागे 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 मोबाईल मागे मोबाईल मागे कॅमेरा आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. तुमच्यासाठी परमिट परेड कमांडर दिलीप माने, पोलीस उपनिरीक्षक राखीव. Notun, Bagal, shot.
लॉटूट विसर्जन. परेड कमांडर नंतर माननीय मंत्री महोदय, भारताची आणबाण आणि शान असणारा हा तिरंगा या नभाने या भुईला दान द्यावे. खरं तर हे स्वातंत्र्याचं दान सर्व तमाम लातूरकरांच्या वतीने भारत माता की वंदे. यानंतर माननीय मंत्री महोदय श्री संजयजी बनसोडे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतील. भारतीय स्वतंत्र दिनाच्या 76वा वर्धापन दिन आज उत्साहाने साजरा होत आहे. ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपलं सर्वस्व त्यागून बलिदान दिलं, आपलं आयुष्य देशासाठी समर्पित केलं, त्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करतो. ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, आदरणीय ज्येष्ठ नागरिक, सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे पदाधिकारी, आदरणीय लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी, SP साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्ह्यातील अधिकारी, सर्व कर्मचारी, माझे विद्यार्थी मित्र, पालक, पत्रकार, या सर्वांना मी मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाची आज सांगता होत आहे. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून आपल्या देशाने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व अशी प्रगती साधली आहे. सर्वसामान्य नागरिकासह समाजातील मागासवर्गीय व दुर्बल घटकातील व्यक्तीची उन्नती व्हावी, त्यांची आर्थिक प्रगती वेगाने होऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावेत, यासाठी राज्य शासन विकासाच्या अनेक योजना कार्यक्षमपणे राबवित आहे. मित्रांनो, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. गत काही वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या आपत्तीमुळे पिकांचं नुकसान होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी NDRFचे निकषापेक्षा अधिक दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे मार्च 2023 पर्यंत गारपीट, वादळ, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाईपोटी 10,56,55,000 रुपये निधी वाटप करण्यात आला आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीने माझ्या मतदारसंघामध्ये जळकोट तालुक्यासह इतर भागात शेती पिकाचं नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले असून लवकरच शासन त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी केली जाईल. खरीप हंगामातील शेती पिकाला केवळ 1 रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा संरक्षण घेण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 8,62,325 म्हणजे जवळपास 99% शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्यात आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लागू केली आहे.
कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात गेल्या वर्षी 12,25,12,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे। तसेच राष्ट्रीय कृषी योजना प्रतिथेंब अधिक उत्पादन अभियानातून 10,37,00,000 रुपये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे। या वर्षासाठी सुद्धा 29,29,00,000 रुपयाचा आराखडा शासनात त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। त्याला सुद्धा लवकरात लवकर मंजुरी आम्ही त्या ठिकाणी देऊ। कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी शेततळ्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबवण्यात येत आहे। वैयक्तिक शेततळ्यासाठी 75,000 रुपयापर्यंत अनुदान या योजनेतून दिले जात आहे। जिल्ह्यात फळबाग लागवड रेशीम लागवडीसाठी प्रयत्न केले जात आहेत। गत वर्षी 1,217 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड 442 शेतकऱ्यांच्या 456 एकर क्षेत्रावर तुती लागवड करण्यात आली आहे। यावर्षी 424 शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी नोंदणी केली आहे। बांबू हे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारं आणि तुलनेने कमी पाणी लागणारं पीक आहे। बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने लातूर व सातारा या केवळ 2 जिल्ह्याची निवड केली आहे। जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 20,000 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे। शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी शेत रस्ते खुले करण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवण्यात आली। यामध्ये सुमारे 530 किलोमीटर लांबीचे 405 रस्ते अतिक्रमण मुक्त झाले आहेत। राज्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात समावेश नसलेल्या केसरी सीधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरवर्षी प्रति व्यक्ती 1,800 रुपये रोख रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे। लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 17,798 लाभार्थ्यांना 80,08,950 रुपये वितरित करण्यात आले आहेत। शेतीसोबत मित्रांनो आरोग्य ही अतिशय महत्त्वाचा विषय आहे। लातूर जिल्ह्याने आरोग्य सेवेत राज्यातच नव्हे तर देशात प्रथम क्रमांक मिळवला। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामाची दखल केंद्र शासनाने घेतली। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्काराने जिल्ह्याचा गौरव करण्यात आला। यशवंत पंचायत राज्य अभियानात लातूर जिल्हा परिषदला राज्यस्तरीय तृतीय तर लातूर पंचायत समितीला राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाला। माझ्या मतदारसंघातील जळकोट पंचायत समितीने सुद्धा विभागस्तरीय द्वितीय पारितोषिक प्राप्त केला। विभाग पातळीपासून ते केंद्र शासन स्तरावर झालेला लातूर जिल्ह्याचा गौरव आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। राज्यात राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची प्रतिवर्ष प्रतिकुटुंब उपचाराची संरक्षण मर्यादा 1.5 लाखावरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तसेच सर्व प्रकारच्या सीधा पत्रिकाधारकांना ही योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय नुकताच घेतला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याविषयी सुविधा मिळण्यास मदत होणार आहे। निलंगा तालुक्यातील औरा शहाजनी आणि शिरवानपाळ येथील ग्रामीण रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार आहे। विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या आवारात 50 खाटाचं कार्डियक केअर ब्लॉक मंजूर झाले आहे। त्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे गरीब हार्ट रुग्णांसाठी यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात त्या ठिकाणी मदत होणार आहे। पशुधनाच्या बाबतीत सुद्धा आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत। पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। जिल्ह्यात 2,57,508 गोवंश
पशुधनास लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. लातूर येथे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी शासनाने 2.5 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. माझ्या मतदारसंघातील जळकोट तालुक्यातील जगळपूर आणि मंगरुळ येथे श्रेणी 1 पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन करण्यास मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीयांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी नंतर विविध अभ्यासक्रमासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतून 79 कोटी 75 लक्ष रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात महाविद्यालयात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्यास भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून अर्थसहाय्य दिले जाते. गतवर्षी या योजनेतून जिल्ह्यातील 1560 विद्यार्थ्यांना 6 कोटी 22 लक्ष रुपयाचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचं सर्वेक्षण समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे. आतापर्यंत 3183 ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वितरित करण्यात आली आहेत. महिला सन्मान योजनेतून महिलांना 17 मार्च पासून सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवास भाड्यात शासनाने 50% सवलत लागू केली आहे. जिल्ह्यातील 73,96,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत ज्येष्ठ नागरिक योजना राबवली जात आहे. राज्यातील 75 वर्षावरील नागरिकांना एसटी बस प्रवास भाड्यात 100% सवलत देण्यात आली आहे. गत वर्षीच्या 26 ऑगस्ट पासून 1,35,06,430 व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. रोजगार निर्मितीसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबवली जात आहे. या योजनेतून 86 लाभार्थ्यांना 1,65 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात गतवर्षी विविध 4 खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा, राष्ट्रीय डॉटबॉल स्पर्धा आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बेसबॉल, स्पॉटबॉल, जिम्नॅस्टिक्स या स्पर्धेत जिल्ह्यातील 3 खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करीत आहेत. राज्य शासनामार्फत अनेक कल्याणकारी उपक्रम राबवले जात आहेत. यावर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या या सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करून शासकीय योजनेचा लाभाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख बनण्यास मदत होणार आहे. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दलाला सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलाला 24 दुचाकी वाहनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते 15 चारचाकी वाहने पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये जिथं श्रीरामाचे चरण स्पर्श झाले होते त्या हत्ती बेटाच्या पर्यटन विकासासाठी 3 कोटी 29 लाख रुपयांच्या कामाचं भूमिपूजन परवाच मी आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलं. या पर्यटन स्थळाला राष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले जातील. राज्य शासनाने
2023-2024 पासून शाश्वत विकासाच्या ध्येयाबाबत जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लातूर जिल्हा विकास आराखडा तयार करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. आराखडा तयार करताना जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून त्यामध्ये अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे साध्य ठरवण्यात येणार आहे. यासाठी विविध क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड करण्यात येईल. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरे केले. अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त माझी माती माझा देश हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले. यामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग त्या ठिकाणी नोंदवला. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सध्या साजरे करीत आहोत. यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाची शौर्य गाथा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यात 75 व्याख्यानाच्या मालिकेसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मी या निमित्ताने करतो. आपला जिल्हा सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व जनतेने, लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावं असंही आव्हान या निमित्त या ठिकाणी मी करतो. आणि मी 1 महिन्यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मी या ठिकाणी बोलतोय. आणि म्हणून क्रीडा मंत्री म्हणून मी आज या पवित्र दिनी आपल्याला सांगू इच्छितो की क्रीडा क्षेत्रात सुद्धा आपला महाराष्ट्र खूप पुढे न्यायचं आहे आपल्याला. म्हणून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ आपण पुण्यामध्ये त्या ठिकाणी आपण करतोय. आणि लवकरच एक क्रीडा क्षेत्रातला नामवंत व्यक्ती तिथं कुलगुरू म्हणून नेमण्याचं काम सुद्धा भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहोत. हरियाणामध्ये जसं ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी आहे तसं महाराष्ट्रात सुद्धा ऑलिम्पिक भवन करण्याचं काम भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी आपण करतोय. राज्य शासनाने 44 कोटी रुपये ऑलिम्पिक भवनला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक भव्य दिव्य ऑलिम्पिक भवन आपण पुण्यामध्ये त्या ठिकाणी उभा करतोय. आपला औरंगाबाद, संभाजीनगर येथे क्रीडापीठ स्थापन करून आपल्या इथल्या खेळाडूंना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम आपण भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला या प्रसंगी मी सांगू इच्छितो की एक कोर्स सायन्स सेंटर सुद्धा आपण पुण्यामध्ये स्थापन करून आपण क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि सर्वांना पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कारांचं वितरण करण्यात येत आहे. सर्वप्रथमतः जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या विभागाच्या वतीनं शहीद जवान सुभेदार सूर्यवंशी प्रमोद नारायणराव राहणार हरिजवळगा तालुका निलंगा यांच्या वारसांचा सन्मान या ठिकाणी ताम्रपट देऊन मी या पुरस्कारासाठी निमंत्रित करतोय. वीर माता छबुबाई नारायणराव सूर्यवंशी, वीर पिता नारायण बनाजी सूर्यवंशी आणि वीर पत्नी नंदा प्रमोद सूर्यवंशी यांना मी विनंती करतोय आपण मंत्री महोदयांच्या हस्ते ताम्रपट या ठिकाणी स्वीकारावा. मोबाईल वरी करू नका कोणी. या भारत मातेच्या रक्षणासाठी ज्या पित्यानं आपला पुत्र या ठिकाणी दिला त्या पिता आणि मातेचा सन्मान आणि वीर पत्नींचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आपण टाळ्यांच्या गजरात जोरदार या ठिकाणी त्यांना पुरस्कार या ठिकाणी देतोय. माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान देण्यात येतोय. 25 सप्टेंबर 2021 ला ते शहीद झाले आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत म्हणून एक रकमी 1 कोटी रुपयाचं अनुदान माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते त्यांना देण्यात आलं. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय.
सर्वांनी सहकार्य करावं। यानंतर पोलीस विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर, शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार या ठिकाणी प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन श्रीमती कमल पुंडलिक काटकर यांचा या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय। जे नवं ते लातूरकरांना हवं, एक उणीव होती ती म्हणजे लातूर जिल्ह्याच्या महिला जिल्हाधिकारी होण्याचा बहुमान पहिला या ठिकाणी ज्यांना मिळाला त्या श्रीमती वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम यांच्या देखील हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार प्रशस्तीपत्र देऊन श्रीमती कमल पुंडलिक काटकर, शहीद जवान कुटुंबियांचा सत्कार प्रशस्तीपत्र देऊन या ठिकाणी होतोय। श्रीमती छाया भात लवंडे ज्यांची आपण या ठिकाणी ज्यांचा सन्मान करतोय त्यांनी व्यासपीठावर लवकर जायचं आहे। श्रीमती कमल पुंडलिक काटकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन माननीय मंत्री महोदय या ठिकाणी सन्मान करतायत। शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार त्यांची पत्नी श्रीमती छाया भातलवंडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। जिल्हा परिषद खरं तर जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हणून आपण ज्यांना ओळखतो, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावेची भंगता येईल अवदसा येईल माझ्या देशा हा राष्ट्रसंतांचा विचार। म्हणून खरे काम निष्काम करू ग्रामसेवा, जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। त्या गावांना स्वर्ग करण्याचं राष्ट्रसंतांचा असलेला विचार आणि सर्व भारतीयांनी केलेला एक संकल्प गावं बदलत आहेत, गावं हसत आहेत, गावं खेळत आहेत आणि त्या गावांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। ग्रामपंचायत उटी तालुका औसा पुरस्कार RR आबा पाटील सुंदर माझं गाव पुरस्कार 2020-21 मध्ये प्रमाणपत्र प्रथम क्रमांकाचा पुरस्कार उटी गावचे सरपंच ग्रामसेवक यांचा या ठिकाणी करण्यात येतोय। खरं तर लातूर मधल्या प्रत्येक माणसानं बघावं असं उटी गाव, या गावातले रस्ते बोलायला लागतात, या गावची स्मशानभूमी बोलायला लागते। माणसानं जगावं कसं यापेक्षा माणसांना मरण्याचं ठिकाण देखील कसं असावं हे उटी गावानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे। म्हणून त्यांचाही सन्मान मंत्री महोदयांच्या हस्ते होतोय। ग्रामपंचायत कव्हा तालुका जिल्हा लातूर RR आबा सुंदर माझं गाव पुरस्कार 2020-22 दुसरा क्रमांक या गावाला मिळालेला आहे। सरपंच ग्रामसेवक आणि त्यांचे पदाधिकारी कृपया आपण सहकार्य करायचं आहे। लातूर जिल्ह्यातली गावं खऱ्या अर्थानं भारताच्या नकाशावर दिसायला लागलेली आहे। ही आदर्श गावं, स्मार्ट गावं ही माणसांशी बोलायला लागली, माणसांच्या आरोग्याशी बोलायला लागली, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। माननीय मंत्री महोदय श्री संजयजी बनसोडे साहेब, आपल्या जिल्ह्याची रणरागिणी खऱ्या अर्थानं पहिल्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम, पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनमोलजी सागर, महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री मनोहरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। ग्रामपंचायत कव्हा हे शहरालगत असणारं गाव, त्या गावचे सन्माननीय सरपंच, त्यांचे पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय ग्रामविकास अधिकारी हे देखील या ठिकाणी आपल्या गावाचा पुरस्कार स्वीकारत आहेत। ग्रामपंचायत प्रचंडा तालुका अहमदपूर RR आबा सुंदर माझं गाव पुरस्कार योजनेमध्ये प्रथम क्रमांक त्यांना देण्यात येतोय। सरपंच आणि ग्रामसेवक महोदयांना विनंती आहे की आपण हा पुरस्कार स्वीकारावा। जागृत देवस्थान म्हणून जिल्ह्यामधलं नावलौकिक असलेलं हे गाव, त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। घे जाणून घे तू जीवनाचे बारकावे, दाटला आहे अंधार जेथे दीप तेथे पाजळावे,
खरं तर मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, कोण तीना जात त्यांची कोणताना धर्म त्यांचा, धुंडीती आकाश जेते त्या धुळीच्या माणसांना. सर्वसामान्य माणसाचं जगणं एक समृद्ध व्हावं यासाठी प्रयत्न करणारी ही सर्व मंडळींचा सन्मान या ठिकाणी होतोय. ग्रामपंचायत प्रचंडा, RR आबा पाटील सुंदर माझं गाव यामध्ये प्रचंडा हे अहमदपूर तालुक्यातलं आणि लातूरसह महाराष्ट्राला परिचित असलेलं गाव आता खऱ्या अर्थानं एक समृद्ध आणि आरोग्यदायी गाव निर्माण होत आहे. ग्रामपंचायत बोपला हे लातूर जिल्ह्यातलं माझी वसुंधरा याचा पुरस्कार या गावाला मिळाला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वरांच्या स्वप्नातलं वृक्षमय गाव आपल्याला बोपला पाहायला मिळतं. त्या गावाचा सन्मान या ठिकाणी माननीय मंत्री महोदय करतायत. खरं तर या गावांमध्ये असणारा हा आरोग्यमय गावं व्हावेत. आपण नेहमी म्हणतो ना, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येते वाहू दे आनंद वारे, सृष्टीलाही जाग यावी आणि व्हावा माणूस जागा. हे माणसं जाग करणारी गावं, गावाला गावपण देणारी गावांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बोपला ग्रामपंचायतनं 50 लाख रुपयाचा माझी वसुंधरामध्ये पुरस्कार मिळवला. खरं तर पुढच्या गावांनी देखील यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि अशी गावं आपली आता बोलायला लागली पाहिजेत. म्हणून ग्रामपंचायत बोपला यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पंचायत समिती औसा अमृत महाआवास अभियानांतर्गत ग्रामीण जिल्हास्तरीय पुरस्कार, तालुकास्तर प्रथम पुरस्कार मी सन्माननीय गटविकास अधिकारी महोदय श्री युवराजजी मेत्रे साहेब, एक दूरदृष्टीचा अधिकारी म्हणून ज्यांची ओळख अल्पावधीमध्येच लातूर जिल्ह्याला करून देणारे गटविकास अधिकारी माननीय युवराजजी मेत्रे साहेब आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारतायत. यानंतर पंचायत समिती शिरोळ आनंदपाळ आदरणीय गटविकास अधिकारी माननीय चव्हाण साहेब आणि त्यांची टीम या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारत आहेत. झोकून देऊन काम करणारी ही लातूर जिल्ह्यातली कर्तव्यदक्ष अधिकारी मंडळी आपलं काम करत असतात. त्यांचा सन्मान माननीय युवराजजी मेत्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पंचायत समिती शिरोळ आनंदपाळ, पंचायत समिती चाकूर अमृत महाआवास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट पुरस्कार तालुका म्हणून त्यांचा सन्मान करण्यात येतोय. तृतीय पुरस्कार मी गटविकास अधिकारी माननीय श्री वैजनाथजी लोखंडे आणि त्यांच्या टीमला विनंती करतोय हा पुरस्कार आपण स्वीकारावा. सर्वोत्कृष्ट क्लस्टर आदरणीय गटविकास अधिकारी औसा अमृत महाआवास अभियान प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालय आलमला यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन हा सन्मान स्वीकारावा. पंचायत समिती शिरूर आनंदपाळ अमृत महाआवास अभियान द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालय येरोळ. आपण एकदा जोरदार खरं तर तमाम लातूरकरांनी यांच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या लातूरकरांना मनापासून अभिमान आहे यांच्या कार्याचा. पंचायत समिती शिरूर आनंदपाळ द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत येरोळ. पंचायत समिती चाकूर अमृत महाआवास अभियान अंतर्गत तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालय चापोली. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी गटविकास अधिकारी औसा कार्यालय अंतर्गत अमृत महाआवास अभियान प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत आलमला. पंचायत समिती जळकोट अंतर्गत द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत बोरसांगवी. पंचायत समिती निलंगा अंतर्गत तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालय पोटकुळ. यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर जाऊन आपलं प्रशस्तीपत्र या ठिकाणी स्वीकारावं. राज्य पुरस्कार आवास योजना ग्रामीण अंतर्गत गटविकास अधिकारी औसा प्रथम पुरस्कार राज्य पुरस्कार आवास योजना गटविकास अधिकारी औसा यांना विनंती करतो माननीय श्री युवराजजी मेहत्रे साहेब.
तालुके बदलत आहेत, गावं बदलत आहेत, गावातली माणसं बदलत आहेत, माणसांचं काम बदलत आहे. आणि खरं तर गाव जिल्हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला विकासाचा दिलेला हा वारसा. पंचायत समिती लातूर राज्य पुरस्कार आवाज द्वितीय पुरस्कार माननीय गटविकास अधिकारी तुकारामजी भालके पाटील. खरं तर लातूर तालुक्यामधली एक विकासाची मोठ सक्रिय करणारे गटविकास अधिकारी माननीय तुकारामजी भालके पाटील साहेब. मी यांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा. माननीय मंत्री महोदय श्री संजयजी बनसोडे साहेब व सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. पंचायत समिती रेणापूर माननीय गटविकास अधिकारी महोदयांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार स्वीकारावा. माननीय कोळपे साहेब, माननीय श्री निक्सनजी कुमटेकर, काळे साहेब आणि त्यांची सर्व टीम. पंचायत समिती रेणापूर तृतीय पुरस्कार माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपल्याला स्वीकारण्याची विनंती करतोय. यानंतर सर्वोत्कृष्ट क्लस्टर गटविकास अधिकारी शिरूर आनंदपाळ. राज्य पुरस्कार आवास योजना प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत साकोळ. आपण असंच शेवटपर्यंत सहकार्याची आपल्याकडून अपेक्षा आहे. पंचायत समिती औसा यांच्या अंतर्गत द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत आलमला यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. ही गावांची स्पर्धा, तालुक्यांची स्पर्धा, ही विकास कामाची अधिकारी बांधवांची स्पर्धा. पंचायत समिती देवणी राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालय दवण हिपरगा. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत अंतर्गत गटविकास अधिकारी शिरूर आनंदपाळ. राज्य पुरस्कार आवास योजना प्रथम ग्रामपंचायत येरोळ. आपल्याला विनंती करतोय आपण ग्रामपंचायत समिती लातूर अंतर्गत ग्रामपंचायत वरवंटी, ग्रामपंचायत वरवंटी एक आदर्श ग्रामविकास अधिकारी शंकर भोसले आणि त्यांची सर्व टीम यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पंचायत समिती लातूर वरवंटी ग्रामपंचायतचा सन्मान या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होतोय. पंचायत समिती चाकूर अमृत महा आवास योजनेअंतर्गत तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालय आष्टा. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक विभागाच्या अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रशस्ती पत्र देऊन या ठिकाणी माननीय विलासरावजी देशमुख संस्थेला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. विलासराव देशमुख संस्थेचा सन्मान या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येतोय. मी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतोय आपण लवकर खाली यायचंय. ग्रामपंचायत कार्यालय आष्टा. कृपया आपल्या डिपार्टमेंटनी काळजी घ्यायची आहे. जिल्हा शल्य चिकित्सक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्यांना प्रशस्ती पत्र देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. माननीय श्री विलासरावजी देशमुख साहेब संस्था ज्या व्यक्तिमत्वानं लातूरचं नाव जगाच्या पाठीवर पोहोचवलं, जे नवं ते लातूरकरांना हवं म्हणणारी ही संस्था आणि त्याचाच ध्यास घेत काम करणारी ही कर्तव्यदक्ष अधिकारी मंडळी. जिल्हा शल्य चिकित्सक सह्याद्री मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांचा देखील या ठिकाणी प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात येतोय. मी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांना अंतर्गत सह्याद्री मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल
माननीय श्री विलासरावजी देशमुख साहेब संस्थेचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। सह्याद्री मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल त्यांच्या सर्व टीमचा सन्मान या ठिकाणी माननीय मंत्री महोदय या ठिकाणी करतायत। देऊनी आरोग्य शिक्षण सुज्ञ करू प्रत्येक जण हा संकल्प प्रत्येक या हॉस्पिटलचा असतो। या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय। कृषी विभाग वैयक्तिक लाभार्थी गट लाभार्थी सामायिक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाचा भौतिक आणि आर्थिक लक्ष्यांक पूर्ण केल्याबद्दल प्रशस्ती पत्र देऊन माननीय श्री धनंजय माणिक पवार जिल्हा संसाधन व्यक्ती DRP यांचा सन्मान माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येतोय। लातूर जिल्हा कारागृह कार्यालय वर्ग 1 प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मान चिन्ह देऊन प्रल्हाद महिपती शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। जिल्हा परिषद पाणी आणि स्वच्छता विभागात 10 वर्ष उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आणि जिल्हास्तरीय मुख्य ध्वजारोहण सोहळ्याचं उत्कृष्ट निवेदनाबद्दल श्री उद्धव फड यांचाही या ठिकाणी मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय। यानंतर माझी माती माझा देश उपक्रम ग्रामपंचायत कार्यालय येळी, जिल्हा प्राथमिक शाळा येळी, गजानन मुळे तलाठी येळी, बेबी भाकरे येळी, माननीय मंत्री महोदय या ठिकाणी जिल्हा नियोजन आराखड्यातून एक लातूरकरांच्या रक्षणासाठी ज्या मोटरसायकली लातूरकरांच्या सेवेत येत आहेत त्या मोटरसायकलींचा शुभारंभ या ठिकाणी माननीय मंत्री महोदय माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरतीचे। खरं तर ह्या स्वातंत्र्यासाठी ज्या महात्म्यांनी योगदान दिलं, वीरांनी योगदान दिलं, स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलं, त्यांची आठवण म्हणून आज आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। ए माय भो तुझे मी फेडीन पांग सारे, आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे। ते चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हे स्वातंत्र्य तुमच्या आणि माझ्या हाती दिलेलं आहे। माननीय मंत्री महोदय या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान यांच्या वीर पत्नी, वीर माता आणि वीर पिता या मान्यवरांच्या भेटी या ठिकाणी घेता येते। यानंतर मी माननीय मंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय की या ठिकाणी या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी
या भारताच्या 150 वर्षाची राजवट उलटून टाकण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं अशा सर्व स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान आणि वीर माता वीर पिता यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे। त्यांच्या भेटी या ठिकाणी यानंतर मंत्री महोदय घेत आहेत। मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतोय की आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या या ठिकाणी भेटी घेऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा। माननीय मंत्री महोदय, या मोटरसायकलीच्या शुभारंभानंतर या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या स्वातंत्र्य सैनिकांचा भेटी या ठिकाणी घेत आहेत। सर्व आमच्या पोलीस बांधवांना विनंती, आपण माननीय मंत्री महोदय आणि हे सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटीसाठी येत आहेत। शहीद जवान यांच्या वारसांची देखील यानंतर माननीय मंत्री महोदय या ठिकाणी भेट घेत आहेत। हा आवाज लातूरकरांसाठी कायम स्मरणात राहील आणि लातूरकरांच्या रक्षणासाठी माननीय श्री सोमयजी मुंडे साहेब, खरं तर लातूरचा वारसा आणि विचार माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या मोटरसायकली आता लातूरकरांच्या रक्षणासाठी येत आहेत। ज्यांना नुकताच राष्ट्रपती पदक मिळालं त्यांच्या नेतृत्वाखाली ही अद्ययावत होत असलेली पोलीस यंत्रणा माननीय मंत्री श्री संजयजी बनसोडे साहेब, खरं तर लातूरच्या विकासाचा रथ पुढे घेऊन जाणारं हे नेतृत्व, आपल्या पूर्वजांनी दिलेला हा विचार, माननीय मंत्री महोदय या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान यांचे वीर पत्नी, वीर माता, वीर पिता या सर्वांच्या मान्यवरांच्या भेटी घेत आहेत। स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटीनंतर माननीय मंत्री महोदय आणि स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान, त्यांची वीर पत्नी, वीर माता, वीर पिता या सर्व मान्यवरांच्या भेटी माननीय मंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम, पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमयजी मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोलजी सागर साहेब, माननीय आयुक्त श्री मनोहरे साहेब, अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय सुनीलजी यादव साहेब, त्यांच्यासह सर्व मान्यवर या ठिकाणी सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी या ठिकाणी घेत आहेत। यानंतर माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर वृक्षारोपण होत आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांचा संकल्प आहे, लातूरच्या प्रत्येक जागेवर या ठिकाणी एक झाड, एक व्यक्ती एक झाड, एक कर्मचारी एक झाड हा नारा देत खऱ्या अर्थानं आजपासून लातूरकर प्रत्येक या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहे। आणि म्हणून आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांचा महत्वाकांक्षी हा अभियान आपण सर्व लातूरकर मोठ्या मनानं, एका जिद्दीनं, एका दिलानं या ठिकाणी उभा करण्यात